घोटकरांचा सर्जा, तर त्यांना एक 4 व्हीलर चांगली मिळालेली आहे आणि 1 नंबरचं मानकरी झालेले आहेत. दादा काय आनंद? आनंद भरपूर आहे, कारण का 4 व्हीलर मागं आपल्या हातातून गेली होती, सर्जाने भरून काढली. नक्कीच दादा. हे कुठं चला नंबर नंबर घेऊ. तर मित्रांनो, तुम्ही समोरच पाहू शकता आपला घोटकरांचा सर्जा यांना म्हणजे इताडे भिवंडी मैदान 2026 या मैदानात 4 व्हीलर मिळालेली आहे. तर त्यांची आपण बाईट घेऊया. आता अरुण दादा कुठे आहेत दादा? गेले स्टेजवर गेले. स्टेजवरती गेले. काय बोलाल, आज आपला एकदम बाईक भेटली म्हणजे एक म्हणजे सगळ्यात टॉपचा नंबर मिळाला तुम्हाला? काय नाही, आम्हाला वाटलेलंच, कारण आमचा नंदी तसा आहे पळणारा, त्याच्यामुळे आम्हाला वाटलेलं 100% आम्हाला 4 व्हीलर भेटेल आणि ती आमच्या नशिबात होती, ती आम्हाला सर्जाने मिळवून दिली. म्हणजे कसं काय दादा, 4 व्हीलर मिळवण्यासाठी म्हणजे काय काय म्हणजे अटी असतात? काय ना, ती 16 गाड्या होत्या, 16 चिठ्ठ्या होत्या 2-2 गोंड्यांच्या. त्या 16 चिठ्ठ्या टाकल्या, त्याला 16 चिठ्ठ्यामध्ये आमची चिठ्ठी निघाली. 16 चिठ्ठ्यामध्ये. दादा काय सांगाल, आजची एक शर्यत सुद्धा तुमची एक चांगली बघायला भेटली? हा, शर्यत पण आमची ओलोवाल्यांना बैल दिलता आम्ही, त्यांची जमलेली. आम्ही त्यांना बैल दिला आणि शर्यत झाली, सुंदर शर्यत झाली. हा दादा, दादा काय सांगाल, 4 व्हीलरचा आनंद काय असेल? आनंद तर हो का, कुठली गोष्ट मिळली तर आनंद तर सगळ्यांनाच आहे. आता कुठेतरी बघा ना, आपल्याला फॉर्च्युनर केसरी मैदानात सुद्धा 4 व्हीलर मिळणार होती, म्हणजे तिथे काहीतरी 19-20 झालं. दादा तेव्हा नाराज होते, पण ते म्हणतात ना, कर्माचं फल कुठून तरी फिरून येतात. एक संयमाचा डाव होता जो आज पुरा झाला. त्या दिवस 4 व्हीलर हुकलेली, पण ते आज सर्जाने मिळवली, समाधान आहे. समाधान आहे. तर दादा, आपला सर्जाला पाहता आजचा स्पीड काय बोलाल, म्हणजे काय स्पीड होता आजचा? ते काय स्पीडचा रॉकेट आहे आणि तो कधीच कमी पळत नाही. त्याने आमचं मन जिंकलंय, त्याच्यामुळे आम्ही कधी ना, आमचा नंदी असा आहे की आम्हाला त्याची हार जितला आम्ही घाबरत नाही कुणालाच कधी. दादा, सर्जा सोबत आज जो नंदी होता त्याचं नाव काय? त्याचं नाव पाखऱ्या. हा, पाखऱ्या. कुठला होता तो पाखऱ्या? ओवले पनवेल. ओवले पनवेलचा पाखऱ्या. एक त्याला सुद्धा मान जातो मग, कारण तो नसता तर आज म्हणजे एक 8 पायांचा माल आहे, त्याला जोड लागतोच ना, त्याला सुद्धा तेवढंच मानपान मिळालं पाहिजे. हा, नाही ना, तो पण नंदी अतिशय सुंदर पळाला आणि गाडी छान पळाली. आमचे ड्रायव्हर होते बबलूच्या किल्ल्यांचे मुचिंद्रगडचे, त्यांनी गाडी सुंदर हाकालली, त्याच्यामुळे गाडी व्यवस्थित पळाली आणि आम्हाला 4 व्हीलर बक्षीस मिळेल. दादा, आजचं नियोजन कसं काय केलं? काय ना, त्यांचा फोन आलता अरुण शेटला, आमचे जगदीश शेट अरुण शेट, त्यांचा फोन आलता काल. आमची एकत्र बसल्यानंतर आमचा विषय झाला द्यायचा बैल, आम्ही दिला. हॅलो, आज पायरा दादा लपून ठेवलेला का? ना, पहिला एक बैल सांगून गाडी होती, त्याच्यामुळे फोनच असतो. नाव फिरवला का बॅनरवरती जमली? बॅनरवर जमलेली, लाडू विरुद्ध पाखऱ्या. तिकडे पण आमचे मित्र आहेत प्रवीण शेठ पाटील बोनिवली, त्यांचा पोलीस होता. हा, तर दादा आज एक म्हणजे दुपारपासून खूप चर्चा होती मैदानात, सर्जाची एक दुसरी एक शर्यत होणार होती आणि आपला देवबाकासूर एवढ्या लांबून घाटावरून आलता, एक त्याच्यासोबत सुद्धा होणार होती, मग त्याचं काय झालं? ना, ती शर्यत जमलेली आमची, म्हणजे जमल्यातच जमा होती, पण ते गाड्या लय पुढून सुटत होत्या म्हणून ती कॅन्सल झाली. गाड्या पुढून सुटत होत्या म्हणून कॅन्सल झाली. पण दादा, आज एक आपला देवबाकासूर म्हणजे तिकडे तसाच गेला, काहीतरी वाईट वाटलंच असेल ना त्यांच्या मनाला सुद्धा? हा, ते आहेच, पण नाही जमली तर काय करणार. नाही जमली तर काय करणार. म्हणजे नंतर असं ऐकायला आलं भुंगावाचं भुंगा आणि सैराट आणि सर्जा आणि बाकासूर पालणार होता असं अफवा पळणार होती गाडी, पण ती खाली पण गाड्या भरपूर होत्या, मग ती पण लोक नाराज होते ना, आपण मधून टाकल्या म्हणून. नक्कीच दादा. चला दादा, तुमचा आता वेळ नाही घेत आणि 4 व्हीलरचे मानकरी झाले त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो बैलगाडी प्रेमींकडनं. आणि एक शेवटचा जगन पाटील साहेबांना काय बोलाल, धन्यवाद द्याल? जगन पाटील साहेबांनी अतिशय उत्कृष्ट मैदान केलं, असं मैदान मुंबईला होतच नाही, असं त्यांनी केलं, एवढं मोठं बक्षीस ठेवलं, त्याच्याबद्दल त्यांचं आमच्या सर्जा ग्रुप तर्फे धन्यवाद. नक्कीच दादा. हे मित्रांनो, तुम्हाला आजचा सर्जाचा लुक लाईव्ह दाखवतो, तुम्ही व्हिडिओ मधून बघू शकता. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.